चला तर मग आमच्याकडं बेत होता पुरणपोळीचा, निमित्त होतं बैलपोळ्याचा सण। या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुरणपोळीचा उंडा कसा भरायचा आणि पोळी आपली टम्म फुगेल आणि ती मऊ लुसलुशीत लास्टपर्यंत राहील कशी, ह्याच्या टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील। त्याआधी जर तुम्हाला ते पुरण कसं बनवलंय हे शिकायचं असेल तर आपल्या यूट्यूबच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन्स येतील। आता काय करायचं, जेवढ्या साईजचा उंडा घेतला आहे त्याच्यामध्ये आपल्याला पुरण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। पुरण भरताना एक टिप आहे की अति पुरण भरायचं नाही उंड्यामध्ये, अति भरल्याने आपल्या पोळ्या फुटायचा चान्सेस जास्त असतात। आणि तुम्ही जर कमी भरलात की नाही माझी पोळी फुटेल म्हणून कमी भरलात तर तुमच्या पोळीला गोडवा राहणार नाही। त्यामुळे व्यवस्थित प्रमाणामध्ये भरून घ्या। आमच्याकडे पिठाच्या पोळ्या बनवल्या जातात, काही भागामध्ये तेलाच्या बनवल्या जातात, पण जर तुम्ही पिठाची पोळी बनवत असेल तर पोळपाटाला सुती कपडा बांधून घ्या। त्याने काय होणार आहे, तुमची पोळी फुटणार नाही आणि आतमधलं जे पुरण आहे पोळी लाटताना ते व्यवस्थित पुढे सरकेल। आणि त्यानंतर काय करायचं, तुम्हाला पोळी लाटताना आपला जो हात आहे तो हलक्या हाताने पोळ्या लाटायचा आणि एकाच बाजूने पोळी लाटायची नाही, पोळी आलटून पलटून लाटत राहायची। याने काय होतं, पुरण इझिली पुढं सरकतं। आणि तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये पण दिसत असेल की पोळीच्या सर्व बाजूने आपलं पुरण पसरलेलं आहे, अगदी काठालाही पुरण पसरलेलं आहे, तुम्हाला ते व्हिडिओमध्ये पण स्पष्ट दिसत असेल। आणि तवा पण व्यवस्थित तापवून घ्यायचा, तवा कमी तापला असेल तर पोळी फुगणार नाही। त्यामुळे तवा तापला की छान असं तव्यावर तेल सोडून घ्यायचं आहे तुम्हाला। आता तुम्ही म्हणसाल अरे बापरे काय झालंय हाताबा, नाही, याच्यावरती मी भरपूर पोळ्या करून घेतलेल्या आहेत, शेवटच्या पोळीच्या वेळेस व्हिडिओ बनवलेला आहे म्हणून तवा तसा दिसतोय। पोळी आता ह्याच्यावर आपल्याला छान भाजून घ्यायची आहे। भाजून घेताना काय करायचं, पोळीवर पण तेल सोडायचं आणि पोळीच्या कडेने पण तेल सोडायचं आहे आपल्याला, कारण आपण पिठाची पोळी बनवतोय तर ते पीठ नाही लागलं पाहिजे। शक्यतो तरी लाटताना पण पीठ कमी प्रमाणातच लावायचं, जेणेकरून पोळीला पीठ राहणार नाही जास्त। इथे तुम्हाला दिसेल की आता आपली पोळी जी आहे ती छान टम्म फुगायला चालू झालेली आहे। व्यवस्थित भाजून घ्या मस्त। तुमचे या टिप्स तुम्ही वापरा, तुमची ही पोळी अशी छान मस्त टम्म फुगेल। व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा। आणि हो, आमच्याकडं ना पुरणपोळी करताना पुरणामध्ये हळद घालत नाहीत, त्यामुळे तुम्हाला या पोळ्या अशा पिवळसर वगैरे दिसणार नाहीत, ज्याची त्याची पद्धत असते ज्या त्या भागामध्ये। आमच्याकडं पुरणपोळी ही येळवणीच्या आमटीसोबत जास्त खाल्ली जाते, गुळवणीसोबत वगैरे किंवा दुधासोबत थोडा कमी प्रमाणात खाल्ली जाते, पण येळवणीच्या आमटीसोबत फार आवडीने खाल्ली जाते। मला स्वतःला तर तुपासोबत खायला फार आवडते, असं साजूक तूप घालून पुरणपोळी प्रचंड अशी छान लागते। तुम्ही बघू शकता की आपल्या पोळी जी आहे ती एकदम मऊ लुसलुशीत झाली आणि ती भरपूर वेळ अशीच राहते। तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा।